झी 24 तास एक पाऊल पुढे। 26/11च्या अतिरेकी हल्ल्यातली साक्षीदार अभिनेत्री सोनाली खरे कसाबला अखेर फाशी झाल्याची बातमी कळताच आनंदित झाली। कारण 26/11च्या रात्री ती स्वतः हॉटेल ताजमध्ये अडकली होती आणि तो जीवघेणा थरार, तो अनुभव ती कधीच विसरू शकणार नाही। झी 24 तासकडे तिनं 26/11चे काही अनुभव सांगितले आणि कसाबला फाशी झाल्याचा आनंदही तिनं व्यक्त केला। कसाबला यापूर्वीच फाशी व्हायला हवी होती तर जास्त बरं वाटलं असतं, असंही सांगायला सोनाली विसरली नाही। अजमल आमिर कसाबला आज अखेर फाशीची शिक्षा देण्यात आली आहे। आपल्या सोबत आता सोनाली खरे आहे, जी स्वतः 26/11ची विक्टिम आहे। सोनाली, तो दिवस आणि आजचा दिवस नक्कीच एक खूप मोठा डिफरन्स आहे। मग तेव्हा आज तुझ्या चेहऱ्यावर कुठेतरी एक हसू दिसतंय आम्हाला, काय सांगशील? हा एकूणच तुझा जो अनुभव होता 26/11चा। 26/11चा अनुभव आय थिंक मीच काय पण माझ्यासारखेच अनेक जे असतील त्यांच्या सगळ्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव होता आणि प्रत्येकासाठी एक नवीन जे त्याच्यातून बाहेर पडू शकले त्यांच्यासाठी एक नवीन जन्म होता, नवीन आयुष्य होतं त्यांच्यासाठी। आणि आज ह्या गोष्टीला 4 वर्ष झालेली आहेत आणि त्याच्यानंतर शिक्षा त्याला झालेली आहे ऐकल्यानंतर खरंच खूप आनंद झाला। म्हणजे सकाळी उठल्या पहिली न्यूज मला तीच मिळाली, त्यामुळे आजची जी सकाळ होती ती खऱ्या अर्थाने सुप्रभात होती असं मी म्हणेन। पण ह्या गोष्टीसाठी थोडा वेळ लागला, थोडा म्हणण्यापेक्षा फारच जास्त वेळ लागला, पण त्यातूनही इतक्या वर्षानंतर निदान न्याय झाला, ह्याच्यामुळे एक थोडं बरं वाटतंय। पण हे जर काय त्यावेळेस झालं असतं तर कदाचित ह्या घटनेमध्ये ज्या लोकांचं फार मोठं नुकसान झालं की ज्यांनी आपल्या अगदी जवळच्यांना गमावलं, त्यांना अतिशय आनंद झाला असता आणि त्यांना कुठेतरी एक समाधान मिळालं असतं असं मला वाटतं। सोनाली, तो दिवस अजूनही तुझ्या स्मरणात असेल आणि ती रात्र तू काढलीस ताजमध्ये आणि ती रात्र म्हणजे तुझ्या आयुष्यातली एक भयंकर रात्र असेल असं सांगण्यात म्हणजे काय वेगळं ठरणार नाही। काय सांगशील म्हणजे त्या रात्रीच्या आठवणी आज जर तुला शेअर कराव्याशा वाटतात तर? खरं म्हणजे मला त्या खूप विसरायचा मी प्रयत्न करते कायम की नाही आठवू देत त्या आठवणी। पण असं सांगेन की आज माझी मुलगी झालेली आहे, 4 वर्षाची झालेली आहे, त्यावेळेस ती 4 महिन्यांची होती आणि त्यामुळे तिला घरी सोडून आम्ही बाहेर गेलेलो होतो थोड्या वेळाकरता आणि त्या थोड्या वेळामध्ये एवढं काहीतरी भयंकर घडेल आणि कदाचित असा प्रसंग येईल की कदाचित माझ्या मुलीला मी बघू शकणार नाही कायम, अशी एक वेळ आलेली होती। सो खूप वाईट वाटतं त्या दिवसांची आठवण झाली की त्या परिस्थितीत जेव्हा आम्ही आतमध्ये होतो तेव्हा किती जवळच्यांचे अनेकांचे फोन आलेले होते आणि त्यांची तळमळ कळत होती। एकीकडे माझ्या मुलीसाठी तळमळ आणि मग माझ्या आईला माझे फोन की प्लीज आम्हाला काही झालं तर माझ्या मुलीची काळजी घे किंवा आपण एक वेगळ्या प्रकारे विचार करायला सुरुवात करतो। तर तो एक जो मृत्यूच्या जवळ जाण्यापर्यंतचा जो एक अनुभव होता तो खरंच खूप थरारक होता आणि आमची खरंच अशी म्हणजे आम्हाला आशा नव्हती की कदाचित आम्ही बाहेर पडू शकू, कारण जे काही त्यावेळेस आतमध्ये चाललेलं होतं, जे आग लागलेली होती ताजला वरती, त्याचे ते धगधगते जे सगळे आवाज होते किंवा जो त्याचा एक इफेक्ट होता तो सगळा आम्हाला आतमध्ये जाणवत होता। एकीकडे गन फायर्स आणि सगळ्याचे आवाज येत होते, त्यामुळे कुठच्याही क्षणी असं वाटत नव्हतं की आपण यामधून सुटू शकू, पण देवाची कृपा होती त्यामुळे आम्ही त्यामधनं सुटू शकलो। सोनाली, त्यावेळेला अनेक किस्से घडले असतील तुझ्या डोळ्यासमोर, अनेक आठवणी आज तुझ्या डोळ्यासमोर पुन्हा जाग्या झाल्या असतील, त्यापैकी एखादा किस्सा किंवा एखादी आठवण तू शेअर करू शकते किंवा तुम्हाला बाहेर काढताना तिथून तरीही ती मनात ती भीती कुठेतरी तुझ्या असेलच आणि लोकांचे अक्षरशः हाल होताना तू पाहिले असशील, त्या बाबतीत काय सांगशील? जेव्हा ह्या प्रकार सुरू झाला होता तेव्हा आम्ही त्या रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो आणि अचानक आवाज यायला लागले गोळ्यांचे आणि लोक धावत त्या आमच्या रेस्टॉरंटमध्ये यायला लागली। तेव्हा आम्हाला आधी काही कळलं नाही की का अशी लोक येतात किंवा कदाचित नुसतं साधं गँगवॉर काहीतरी असेल, कोणी 2 गुंडांमध्ये काहीतरी होत असेल। पण जेव्हा ते आवाज वाढत गेले आणि एक त्याची सिरियसनेस जाणवत गेला तेव्हा आम्ही दरवाजे वगैरे बंद केले आमच्या रेस्टॉरंटचे आणि जवळजवळ 40-50 लोक आम्ही त्या रेस्टॉरंटमध्ये होतो, जे बाहेरनं पण लोक आले, त्याच्यामध्ये मुस्लिम होते, त्यामध्ये वेगवेगळ्या धर्मांचे लोक होते। पण अशा वेळेस तिकडे बघितलं असतं तर मी हिंदू, मी
मी देवाची प्रार्थना करते. तिकडे एक मुस्लिम फॅमिली होती, लिटरली ते लोक जमिनीवर बसून नमाज पडत होते, ते त्यांच्या देवाला आळवत होते. आणि असं एक वेगवेगळे प्रकार तिथे दिसत होते की जे एकाच ठिकाणी एका वेळेस जेव्हा ह्या सिच्युएशन मधनं जातोय तेव्हा देवाची कशा प्रकारे वेगवेगळ्या धर्मातनं सुद्धा लोक आळवणी करतात. मी बाहेर पडले आणि माझ्या लेफ्ट हँडला ते एक पिक्चर माझ्या मेमरीमध्ये कायम त्याचं राहील की तो ज्या पद्धतीमध्ये ज्या पोजमध्ये बसला होता, स्टान्स घेऊन की बा कुठूनही गोळी आली तर त्याला आम्हाला वाचवायचं आहे. सो तो चेहरा मी कधीही विसरणार नाही. आणि त्यानंतर त्या जो मेन गेट होतं ताजचं, त्याच्यामधनं आम्ही पहिलं पाऊल टाकल्यानंतर जे पळत सुटलो ते डायरेक्ट बाहेर न्यूज चॅनल्सची सगळी माणसं होती. आणि ऍक्च्युली इच्छा नव्हती त्यावेळेस बोलायची किंवा काही, पण अर्थातच तुमची ती एक ड्युटी आहे. बाहेरच्या लोकांना पण नक्की आतमध्ये काय चाललंय काय नाही हे जाणवायची इच्छा असते. पण त्या प्रसंगी एवढं दडपण होतं आणि एवढं प्रेशर होतं की असं वाटतं की बस इथनं बाहेर पडून आता आपल्या घरी जावं आणि आपल्या मुलीला बघावं बस. सोनाली, या आठवणी ऐकून अगदी अंगावर शहारे उठले. तेव्हा ही होती सोनाली खरे. आणि आज सोनालीच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो पाहून खरंच एक समाधान कुठेतरी वाटतो. झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विनोदसह जयंती वाघधरे, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.